नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनल. आपण आलो आहोत आष्टा इथे भावईला. या भावईमध्ये चौंडेश्वरी देवीची यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये जे खेळ खेळले जातात या खेळांची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. आपण पहिल्या दिवशी दिवा आणि कणकण हे दोन डाव किंवा खेळ असतात. या खेळाबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत. माझं नाव ऋतुराज कृष्णराव थोरात. आपण या दिवा आणि कणकण याबद्दल आपण जरा सविस्तर माहिती सांगावीशी हे करू. आता दिवा म्हटलं तर कसं आहे, कुठलंही शुभ कार्य करण्याच्या आधी आपण दीप प्रज्वलन करतो. त्याच प्रकार हाच तो एक प्रकार आहे. आणि देवाच्या ह्याच्यासाठी कसं म्हणजे देवीनं जे आपले भक्तगण आहेत त्यातले आता समजा हे 12 बलुतेदार आमचे मानकरी जे आहेत त्यांना एकत्र करायसाठी ते एक दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे देवीनं. किंवा ती प्रत्येकाच्या मानकऱ्यांच्या घरी जाऊन मेन जी लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन 5 ठिकाणी पूजा होती याची. 1 नंबरला आमच्या थोरात सरकारांच्या घरी होते, 2 नंबरला पाटील म्हणून आहेत त्यांच्या घरी होते, 3 नंबरला चितारी म्हणून आहेत ब्राह्मण समाजातले आहेत त्यांच्या घरी होते, 4 नंबरला महाजन झाली की विषय संपला 5 आणि त्याच्या आधीची एक पूजा असते ती मारुती मंदिरामध्ये असते. तिथून दीप प्रज्वलन होऊन दिवा सगळ्या गावातून फिरतो. किंवा आता हा अंधाराचा काळ संपलेला आहे आणि आता इथून पुढे मी प्रकाश या रूपाने येऊन सर्व अंधार गिळून टाकणार आहे, अशा पद्धतीने देवीनं लोकांना एक संदेश दिलेला आहे. आणि आता म्हणतात की दिवा ओला आणि ती कोरडा. आता विषय एक म्हणजे एक त्यात आख्यायिका आहे की जर तुमचा अंगारात जो देवाचा असतो तो अख्खाच्या अख्खा जो दिवा असतो तो तसाच मडक्यासहित खाली हे केलेला असतो, गाडलेला असतो. तो काढताना अख्खा तसाच काढतात. त्यामध्ये जो अंगारा निघेल त्याच्यावरती पावसाची भाकणूक केली जाते. जर ओला निघाला तर पाऊस बरा आहे, जर वाळा निघाला तर दुष्काळ आहे. आणि आता ह्या वेळेला तर चिखल निघालाय त्यामुळे भरपूर पाऊस आहे, तुम्ही बघताय तसं. त्यामुळे ही बऱ्यापैकी 99% बऱ्यापैकी अंदाज चांगला जातो. यानंतर असते रात्री कणकण. कणकण विधी कसं आहे, आता हे दीप प्रज्वलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, पण हे आता कसं झालंय जवळजवळ 40-45 वर्षांनो एकाच दिवशी आलेला आहे दीप प्रज्वलन आणि कणकण विधी. असं कधी येत नाही. 40-45 वर्षातून एकदा पाठीमागे झालं होतं, ते आता आले तसे. मग त्यावेळेला कसं असते की कणकण विधी म्हणजे भाऊकाई देवीचं मंदिर आहे पुढे आमच्या. भाऊकाई देवी म्हणजे आमच्या अंबाबाईचे सरसेनापती म्हणायचे ते. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर ते सरसेनापती, सैनिक सगळे त्यांच्या अंडर. पण त्यांच्या पुढे हे सैनिकांनी शपथ घ्यायची. त्यामध्ये लोकरी धागा बांधून हातामध्ये चांदीची कंकण वगैरे बांधून ती शपथ घेतली जाते की मी 1 महिना व्रतस्व राहील आणि कुठलाही घरचं कुठलंही काम करणार नाही. म्हणजे पारंपरिक जी तुमच्या घरातली जी कामं असतात म्हणजे पुरुष मंडळी करत असेल, शेती असेल काय असेल सगळं सोडून मी देवीच्या कामात योगदान देईन. म्हणजे ही फक्त मानकरीच फक्त करतात का म्हणजे बाकीचे पण माणसं? कसं आहे, ठराविक समाजाला ठराविक मान दिलेला आहे, ते घरच आहे, ते बदलत नाही. म्हणजे आता कुंभार समाजात कुंभारांच्यातली 3च घर आहे, इतर कुंभारांना तिथं काही एंट्री नाही. त्यांच्यात काय प्रॉब्लेम झाला तर त्यांच्या जवळची घर प्रॉब्लेम म्हणजे समजा वंश नसेल किंवा ती इथून बाहेर गेली असतील, ज्यांना करायची इच्छा नाही. असं होत नाही कधी भाऊ की कोणाला करायची इच्छा नाही, भांडणं होतात भाऊ की मला पाहिजे करायला. त्यामुळे तसं काय होत नाही, पण आजपर्यंत काही झालेलं नाही तसं. म्हणजे आधीपासूनच आलंय. बरोबर. बरोबर तुम्हाला सांगतो की 1250 ते 1300 वर्षापूर्वीचा इतिहास निघतोय आपला तसं द्या. त्याच्या पण आधीच असू शकेल असं एक्सपर्ट लोकांचं मत आहे. आम्ही कोल्हापूरहून ते राणीला सर वगैरे म्हणून आणले होते. त्यांनी म्हटले बरेच जुनं आहे तुमचं, फार अभ्यास करावा लागेल. मला सुद्धा म्हटलं त्यांनी महालक्ष्मीचा वगैरे अभ्यास केलाय, महालक्ष्मी मंदिराचा, आपल्या पण मंदिराचा अभ्यास करायला ते मला वेळ लागेल म्हटले. मी असं तर्कपडकी काही सांगू शकत नाही लगेच बाबा, पण कमीत कमी तुमचं 1200-1300 वर्षापूर्वीचं आहे. आणि आपल्याला जर याच्याबद्दल आणि काही माहिती असेल तर या दिव्या आणि कणकण बद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्ही तुमची सर्व माहिती ठेवू. ओके, धन्यवाद.